ज्या सगळ्या घडामोडी गेल्या 10-15 दिवसात जास्ती प्रमाणात घडल्यात, त्याच्याबद्दल तुझं एकूण मत काय आहे? कधी-कधी असं वाटतं की नाही, म्हणजे ज्यांना क्रिकेट माहिती आहे त्यांनाच बोलवावं. असे कंटेंट क्रिएटर पण कधी-कधी मागं जातात. त्यांचं काय गणित असेल वेगळं. त्याच्यामुळे किती फरक पडतो? त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी ना काहीतरी, कुठली ना कुठली तरी कला यायला पाहिजे. यांना ॲक्सेस असतो, तर असा दुजाभाव का केला जातो? एक कुठली तरी क्रिएटर अहमदाबाद बेस तिचं डेव्हिड विलर बरोबर रील झालं. त्याच्यानंतर काय झालं, ते रील त्याला शिव्यांची लाखोली व्हायला का होईना, पण त्याचा रीच, तिला सर्व प्रकारच्या धमक्या आल्या. एकदा तुम्ही पोस्ट केलं की तुमच्या हातातनं बाण सुटला. ते प्रमोट होतच आहे. शिवाय जे इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, तर त्यांना सुद्धा हा त्यांच्यासाठी फायदा होतो. हे गेल्या 3-4 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता हा दृष्टिकोनच बदललेला आहे की कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही. इंटरेस्टिंग आहे. त्याच्यातून काय साधायचं आहे? नमस्कार नमस्कार नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा एपिसोड खरोखरच विशेष आहे, कारण गेले काही दिवस सोशल मीडियावरती असू दे किंवा मेनस्ट्रीम मीडियावरती असू दे, बरीच चर्चा चालू आहे की क्रिकेटचं कव्हरेज हे कंटेंट क्रिएटर्सनी टेक ओव्हर केलंय का पत्रकारांपासून, किंवा अशा अर्थाच्या बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. तर स्पोर्ट्स कट्टा नेहमीच प्रत्येक बाजू तपासून घेतं आणि पूर्णपणे चर्चा घडवून आणता येत असेल तरच चर्चा घडवतं. त्याच्यामुळे आज आपल्याबरोबर या विशेष भागासाठी आलेले आहेत कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे. अथर्व, स्वागत आहे तुझं मनापासून. तू आज आलास स्पोर्ट्स कट्टामध्ये गप्पा Thank you, मारायला. thank you. खरोखर मनापासून स्वागत आहे. आपल्याबरोबर आहेत मेनस्ट्रीम मीडियाचा रिप्रेझेंट करायला अमोल कराडकर, द हिंदूचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, आणि या सगळ्या विषयामध्ये आपल्याला एक फॅन म्हणून पर्स्पेक्टिव्ह द्यायला आलेले आहेत वेदांग वाटवे, जे आपले स्पोर्ट्स कट्टाचे कट्टर कट्टेकरी आहेत. वेदांग, तुझंही स्वागत आहे. तर येस, तर मला वाटतं की आपण आज नवीन पाहुण्यांपासून सुरुवात करायला हवी. अथर्व, ज्या सगळ्या घडामोडी गेल्या 10-15 दिवसात जास्ती प्रमाणात घडल्यात, त्याच्याबद्दल तुझं एकूण मत काय? आणि मग त्याच्यानंतर आपण बाकीच्या चर्चेकडे येऊ. खरं तर मला आता कॉन्टेंट क्रिएटरला बोलवतं त्याचा आनंदच असला पाहिजे, कारण का मीही त्याच्यात आहे. मलाही बोलवलं गेलंय, मलाही तो प्लेयर्सचा ऍक्सेस मिळालाय, त्यामुळे ती आनंदाचीच गोष्ट आहे. फक्त असंही होतं की ज्यांना क्रिकेट माहिती नाही, फक्त त्यांचे फॉलोअर्स आहेत किंवा ते कॉन्टेंट क्रिएशन करतात, त्यांनाही बोलवलं जातं. मग तिथे म्हणजे जिथे आता इतकी कॉम्पिटिशन वाढली आहे की ज्यांना क्रिकेट माहिती आहे असे कॉन्टेंट क्रिएटर पण कधी-कधी मागं जातात, पण फक्त त्यांचे फॉलोअर्स असतील किंवा त्यांचं काय गणित असेल वेगळं, व्ह्यूज असतील, त्याच्यामुळे त्यांना बोलवलं जातं. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी आहेत की कधी-कधी असं वाटतं की नाही, म्हणजे ज्यांना क्रिकेट माहिती आहे त्यांनाच बोलवावं. पण आता जर ते कंटेंट क्रिएटर्सलाच बोलवणार असतील, तर त्याच्यातला प्रत्येक कंटेंट क्रिएटर आलाच. मग त्याच्यात काही ते बायस करू शकणार नाहीत. पण मला तर क्रिकेट आवडतं स्वतःला, आणि माझ्यासाठी तर ती खूप मोठी गोष्ट आहे की जर मला ते बोलवत असतील, तर मी तर खुश आहे. मला इकडे ते बोलवतायत त्यामुळे. पण याच्यामध्ये मला एकच सांग की कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर याच्यात नक्की फरक काय म्हणू शकतो आपण, आणि त्याच्यामुळे किती फरक पडतो? नाही, ह्यात काय आता हे आपोआपच दिल्या गेलेल्या पदव्या आहेत ह्या. ह्यात तर काय असं कोणाकडे याचा ठप्पा नाहीये. आणि इन्फ्लुएन्सर वगैरे मी तर मला स्वतःला कन्सिडर करत नाही की मी इन्फ्लुएन्सर आहे. कारण का मला असं वाटत नाही की मी जे करतो त्यांनी कोणी इन्फ्लुएन्स व्हावं. मी एंटरटेनमेंटचं काम करतोय. तेवढं एंटरटेन झालं तरी खूप आहे. त्यामुळे मला काय कोणाला इन्फ्लुएन्स करायचं नाही, का कोणाच्यात बदल घडवायचा नाही किंवा क्रांती वगैरे काही करायची नाहीये. त्यामुळे ते इन्फ्लुएन्सर वगैरे हा जास्ती करून नॉर्थला वापरलेला जाणारा शब्द आहे, की इन्फ्लुएन्सर ते म्हणतात. कंटेंट क्रिएशन म्हणजे आपण काहीतरी येऊन क्रिएट करतोय, हेच आहे. आणि ॲट दी एंड मला वाटते कंटेंट क्रिएशन असेल किंवा जे काही असेल, तर ते तुम्ही एक कलाच सादर करताय. कंटेंट क्रिएशन ही काही पदवी नाहीये. तुम्ही काहीतरी येऊन तिथं आर्ट सादर करताय. त्याला ते नाव दिलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी ना काहीतरी, कुठली ना कुठली तरी कला यायला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या आता सोशल मीडियाने दिल्या गेलेल्या पदव्या आहेत.
वेदांग, मी अमोल कराडकर यांच्याकडे मेनस्ट्रीम मीडियाच्या पर्स्पेक्टिव्हनी जाण्याच्या आधी तुला विचारतो की तू किती म्हणजे कंटेंट क्रिएटर्सचा किंवा यांचा कंटेंट कन्झ्युम करतोस, कारण तू तर फॅन आहेस, तर तुला कुठल्या प्रकारचा कंटेंट कन्झ्युम करायला आवडतो का कन्व्हेन्शनल तू जास्ती बघतोस? नाही सी आता इंस्टाग्राम हे सध्या म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रत्येक गोष्ट इंस्टाग्रामवरतीच असते. म्हणजे आता एखादी आता वर्ल्ड वॉरची जरी आता रिसेंटली जे डेव्हलपमेंट झाले त्याच्या रिलेटेड पण रील्स आपल्या म्हणजे त्याच्या रिलेटेड पण बातम्या आपल्याला इंस्टाग्रामवरूनच आधी कळतात. सो बेसिकली मेनस्ट्रीम मीडियाच्या पेक्षा थोडंसं वरचढ इंस्टाग्राम झाले की काय असं मला सध्या वाटतंय. आणि बाकी कंटेंटचं जर तुम्ही विचाराल तर स्पोर्ट्सचं कंटेंट मी फॉलो करतो. अथर्वचं पण मी कंटेंट रेग्युलरली फॉलो करतोच. पण खास करून म्हणजे काही कंटेंट क्रिएटर्स जे असतात, आता अथर्वनं जसं मगाशी म्हटलं की इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्स ह्याच्यामध्ये खरोखरचं कंटेंट म्हणजे स्पोर्ट्स या रिलेटेड तुम्हाला कंटेंट द्यायचं असेल तर तुम्ही लाईव्ह मुलाखत वगैरे घेता एखाद्या प्लेअरची, दॅट इज डिफरंट थिंग. बट तुम्ही त्याच्या म्हणजे फील्ड ऑन फील्ड जाऊन काहीतरी स्क्रिप्टेड काहीतरी करणं किंवा लाईक ज्यानं एखाद्या फॅन्सला हे होऊ शकतं, म्हणजे त्याला ठेच लागू शकते किंवा त्याला असं हर्ट होऊ शकतं, असं काही करणं हे थोडंसं चुकीचं आहे, जे काही अंशी डेव्हिड मिलरच्या केसमध्ये झाले. सो माझा मुद्दा हा आहे की तुम्ही कॉन्टेंट जर करणार असाल तर ते प्युअरली स्पोर्ट्स रिलेटेडच असावं. लाईक त्या प्लेअरची मुलाखत घेऊ शकता किंवा त्याच्या रिलेटेड काही पण असू शकतं, बट त्याच्या पुढे जाऊ नये असं माझं पर्स्पेक्टिव्ह आहे. अमोल, मला सांग की आता अथर्व जसं म्हणाला की इन्फ्लुएन्सर्सना किंवा कंटेंट क्रिएटर्सना जो ऍक्सेस मिळतो, गेल्या 4 ते 5 वर्षात पर्टिक्युलर असं झालेलं आहे. अथर्व, मी फक्त जस्ट सांगतो की फॅनकोडनी पहिल्यांदा 4 वर्षापूर्वी पहिल्यांदा वेस्ट इंडिजच्या टूरला नेलं होतं तिघा चौघांना. तिथपासून याची ऍक्च्युली सुरुवात झाली. तर अमोल, मला तू मेनस्ट्रीम मीडियाच्या पर्स्पेक्टिव्हने सांग की बरीच चर्चा दिसते की आम्हाला प्लेयर्सचा ऍक्सेस मिळत नाही प्रेस कॉन्फरन्सेस शिवाय. आम्हाला ऍक्सेस नसतो, पण यांना ऍक्सेस असतो. तर असा दुजाभाव का केला जातो आणि नक्की याच्यातून काय साधायचंय? नक्की यातनं नवीन लोकांपर्यंत पोचायचंय, हा एक त्याच्यात मुद्दा वादाचा येतो. तर तू मेनस्ट्रीम मीडियाचा एक प्रतिनिधी म्हणून याच्याकडे कसा बघतोस? ओके. प्रतिनिधित्व करतोय, पण बहुमत कदाचित माझ्या बाजूने नसेल मेनस्ट्रीम मीडियातलं, हे आधीच सांगतो. पहिली गोष्ट, हीच गोष्ट चव्हाट्यावर कधी आली की ती अहमदाबादमध्ये भारत, जसा वेदांगने उल्लेख केला, तू सुरुवातीला केला, भारत हारला दक्षिण आफ्रिकेशी, सपाटून मार खाल्ला आणि एक कुठली तरी क्रिएटर अहमदाबाद बेस्ड, तिचं डेव्हिड मिलर बरोबर रील झालं. त्याच्यानंतर काय झालं, ते रील त्याला शिव्यांची लाखोली व्हायला का होईना, पण त्याचा रीच, त्या क्रिएटरचं नाव गुजरातच्या पलीकडे कोणी ऐकलं नसेल, ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. नंबर 1. नंबर 2, त्या मुलीला कुठल्याही माणसाला नको त्या पद्धतीची फक्त शिव्यांची लाखोली नाही, जर डिजिटल मीडियावर एकदम सोपं आहे, हातात कीबोर्ड ना, छापा, लिहा, तिला सर्व प्रकारच्या धमक्या आल्या ज्या कुठल्याही व्यक्तीला येणं अपेक्षित नाहीये, स्त्रीला तर नाहीच नाही अशा पद्धतीच्या, राईट. त्याच्यामुळे तिने अखेर ते डिलीट केलं. पण आजच्या युगामध्ये एकदा तुम्ही पोस्ट केलं की तुमच्या हातातनं बाण सुटला, तर डिलीट करून मागे घेणं अथर्व कदाचित जास्त याच्यावर आपल्याला सांगू शकेल. त्याच्यामुळे तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा, मेनस्ट्रीम मीडियातनं काही पत्रकार मित्र माझे पुन्हा एकदा बोलायला लागले की बघा, म्हणून आम्ही म्हणतोय गेली काही वर्ष आम्हाला ऍक्सेस मिळत नाही. माझा साधा मुद्दा आहे आजच्या काळात, म्हणूनच मी म्हटलं माझा कदाचित बहुमताचा मुद्दा नसेल, की तुम्ही जर क्रीडा पत्रकार असाल, तुम्हाला जर क्रीडा विश्लेषण करता येत असेल, तुम्हाला जर स्पोर्ट्सचं रिपोर्टिंग नीट येत असेल, तर लॅक ऑफ ऍक्सेस हा तुमच्यासाठी कदाचित बेन नाही, म्हणजे शाप नाही, तर वरदान ठरू शकतं. कारण तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही विश्लेषण करू शकता, याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं. ओके. उद्या जर कोणी, म्हणजे 20 वर्षापूर्वी असं व्हायचं की प्लेयर्स येऊन म्हणायचे कितना क्रिकेट खेले हो आप, ऐसा कैसे आप मेरे बारे में लिख सकते हो,
त्यांना ऐकावं लागायचं, जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तुमच्या बाबतीत, की आपने कितना साल स्पोर्ट्स जर्नलिझम किया है. ओके, हे झालेलं आहे. माझ्या बाबतीत एकदा झालंय, माझ्या वरिष्ठांच्या बाबतीत वारंवार झालंय. ओके. म्हणजे भारताचे सर्वात श्रेष्ठ बॅट्समन ज्यांनी पहिल्यांदा एक मोठा विक्रम केला, ते एकेकाळी दुलीप ट्रॉफी सामन्यानंतर बॅट घेऊन प्रेस बॉक्समध्ये गेले होते आणि एका पत्रकाराला सांगितलं होतं, की "आता वाच, तू काय लिहिलंयस माझ्याबद्दल." ओके. ते ते युग गेलेलं आहे. आमच्या काळात वगैरे असं काही नाहीये. ते युग गेलेलं आहे. आजचं युग काय आहे? त्याच्यामुळे पत्रकारितेच्या दृष्टीने माझा साधा मुद्दा आहे. क्रिएटर्सना ॲक्सेस मिळतो, त्यांना रीच वाढवायचा असतो ब्रँड्सचा. त्यातनं काय साध्य होतं मला अथर्वकडूनच जाणून घ्यायला आवडेल. नक्की काय साध्य होतं? म्हणजे ब्रँड आयसीसी वर्ल्ड कप उदाहरणार्थ किंवा आयपीएल हे जेव्हा 100 क्रिएटर्सना आणतं आणि प्लेयर्स बरोबर 1 मिनिटाचं रील होतं, त्यांनी स्पर्धेचा रीच वाढतो, पण स्पर्धा जास्त बघितली जाते का? रीलच बघितलं जातं का स्पर्धा जास्त बघितली जाते? मला खात्री नाहीये. मला हे कन्व्हर्जन खरंच होतं का? ते तपासून घेतलं जातं का? याच्याबद्दल जास्त जाणून घ्यायला आवडेल. मेनस्ट्रीम मीडियाच्या दृष्टीने माझा साधा मुद्दा आहे. हा माझा चॉईस आहे ना. मी पगारी पत्रकारिता करायचं ठरवलंय ना, तर मी माझ्या पगाराशी, मी माझ्या एम्प्लॉयरशी लॉयल राहणं, ओके, आणि माझं काम नेटाने करत राहणं. क्रिएटर्स आणि मेनस्ट्रीम मीडिया यांच्या ॲक्सेसची जर तुलना केली, तर ते सफरचंद आणि संत्र मोसंब यांची तुलना करण्यासारखं आहे. त्याचा काहीच संबंध नाही असं मला वाटतं. नाही, पण अथर्व, जे अमोल म्हणाला की कंटेंट क्रिएटर्सना ऍक्सेस मिळतो, त्याच्यानंतर त्यांना प्रसिद्धीसाठी स्पर्धा वापरतात, मग ती IPL असू दे, ICC असू दे, वुमन्स वर्ल्ड कप असू दे, हे गेल्या 3-4 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर म्हणजे आपण हे पॅरलल उदाहरण देऊ शकतो, सिनेमासाठीही, सिनेमाच्या प्रमोशनसाठी कंटेंट क्रिएटर्स येतात. म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया बरोबरच सिनेमा आता कंटेंट क्रिएटर्स मार्फतही प्रमोशन करतो मोठ्या प्रमाणामध्ये. तर मला हे विचारायचं आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या कंटेंट क्रिएटरला फायदा होतो जास्ती, का त्या स्पर्धेला किंवा त्या सिनेमाला जास्ती फायदा होतो? हा, सो बेसिकली आपण हेच बोलत होतो ना, की कॉन्टेंट क्रिएटर्सला सगळ्यांचाच ऍक्सेस मिळतो किंवा फिल्म स्टार्सला पण मिळतो. तो उपयोग कोणाला होतो, बरोबर ना? बरोबर, बरोबर. हा, सो ते आता मला असं वाटतं की मला जो ऍक्सेस मिळाला, तर मला आशा भोसलेंसोबत पण रील करायला मिळाली होती किंवा मी आयुष्यमान खुराना सोबत केले. आता क्रिकेटर्समध्ये मला AB डिव्हिलियर्स सगळ्यांसोबत करायला मिळाले. तर ते क्रिएटरसाठी अर्थातच ती मोठी गोष्ट आहे की त्यांना तो ऍक्सेस मिळतो. आता त्याच्यातनं कोणाला किती फायदा होतो, आता फॉर एक्झाम्पल मागच्या मॅचच्या वेळेस, अहमदाबादच्या मॅचच्या वेळेस, तर हे मराठीत चालू आहे, आपण मराठीत बोलतोय म्हणून मी सांगतो, कारण का हे हिंदीत सांगितलं तर त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना ते आवडेल की नाही माहित नाही. पण मागच्या अहमदाबादच्या मॅचच्या वेळेस मी असं विचारलं होतं की तुम्ही आम्हाला या साऊथ आफ्रिकाच्या मॅचला आम्हाला बोलवलं, आनंद आहे, सगळं आहे. पण म्हणलं इथं बरेचसे क्रिएटर्स आहेत की ज्यांना एका क्रिएटरनी मला शेजारी बसून विचारलं होतं की ह्यांचा कॅप्टन कोण आहे साऊथ आफ्रिकेचा. मी त्याला सांगितलं त्यांचा कॅप्टन कोण आहे, तो काय करतो, बॅटिंग का बॉलिंग. तर तो एवढा बेसिक मध्ये पण त्याला माहित नव्हतं. म्हणजे त्यांचे प्लेयर माहिती नव्हते, आपलेही प्लेयर माहिती नव्हते, पण तो तिथे बसला होता आणि जे रील करायला मिळतात किंवा या सगळ्या गोष्टी त्यांना त्या मिळणार होत्या. मी विचारलं की मग आम्हाला तुम्ही का नाही देत? आता आम्ही क्रिकेटच करतो, माझ्या पेजवर क्रिकेटचं कॉन्टेंट पण आहे. तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला अशी लोक पाहिजेत की जे क्रिकेटचं करतच नाहीत. मग मी त्यांना म्हटलं का? तर ते म्हणले की आम्हाला असा रीच पाहिजे की जे वेगळाच कॉन्टेंट करतात आणि त्यांच्या ऑडियन्समध्ये क्रिकेट पोचलं पाहिजे. सो त्यांचा सगळा असा दृष्टिकोन आहे की जे क्रिकेट करत नाही असे ते क्रिएटर शोधतायत. त्यामुळे जे 3 वर्षापासून मी स्टार स्पोर्ट्स किंवा यांच्यासोबत करत होतो, तेव्हा असा त्यांचा एक हे होता की जे कॉन्टेंट क्रिकेटचा करतात किंवा कळतं ज्यांना, त्यांना बोलवायचं. त्यामुळे आता 3 वर्ष आम्हाला ते रेग्युलरली तिकडे बोलवत होते किंवा काय. पण आता ते कमी होणार, कारण का आता त्यांना आमच्यासारखी लोकच नकोय ज्यांना क्रिकेट कळतं. अशी लोक पाहिजेत की ज्यांच्याकडे क्रिकेटचा काही संबंधच नाहीये, ज्यांचं ऑडियन्स क्रिकेट फॉलोच करत नाही. अशी लोक पाहिजेत आणि त्या लोकांपर्यंत त्यांना पोहोचवायचंय. सो त्यांचा आता हा दृष्टिकोनच बदललेला आहे की कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही, याचं त्यांनी एक समीकरणच बदलून टाकलेलं आहे. इंटरेस्टिंग आहे. वेदांत, मला तुला विचारायचं याच्यात कंटिन्युएशन मध्ये, की समजा आता तुला तू म्युझिक मध्ये आहेस, तुला एखादा सिनेमा असा आहे जो, किंवा एखादं, कारण तू क्रिकेट बघतोस म्हणून मी त्या रिलेटेड विचारत नाहीये, की म्हणजे एखादा इन्फ्लुएन्सर
एखादी गोष्ट सांगतोय म्हणून ती केली जाते जी तुझ्या क्षेत्रातली नसेल तरी सुद्धा एखादा इन्फ्लुएन्सर सांगतोय म्हणून, का तुला असं वाटतं की नाही नाही तो इन्फ्लुएन्सर आज एखाद्या व्यक्तीबरोबर आहे, तर त्याच्यात तो इन्फ्लुएन्सर मोठा होतो का त्या खेळाला फायदा होतो? ॲज अ फॅन पर्स्पेक्टिव्ह मी विचारतोय तुला. ॲज अ फॅन्स पर्स्पेक्टिव्ह विचारशील तर खेळ कधी वरतीच असणार आहे. म्हणजे तो खेळ त्या लेवलला पोचला आहे. जो कोणी इन्फ्लुएन्सर किंवा कंटेंट क्रिएटर त्याचा भाग आहे किंवा ते प्रमोट करायचा प्रयत्न करतोय, तर ऑब्व्हियसली त्याचा स्वतःचा पण फायदा त्यात बघतोच आहे, किती काय म्हटलं तरी. सो त्याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह फॅन्सचा बेसिकली पर्स्पेक्टिव्ह हा असतो की तो गेम कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे प्रमोट केला जातोय. म्हणजे आपण असं म्हणू की आता जसं अथर्वनं जस्ट मेन्शन केलं की नॉन क्रिकेटिंग फॅन बेस पण आहे. म्हणजे नॉन क्रिकेटिंग असे बरेच लोक आहेत ज्यांना क्रिकेटमधलं ABCD पण माहीत नाही. तर त्यांना क्रिकेटकडं वळवण्यासाठी हा खूप चांगला हे आहे त्यांचा इनिशिएटिव्ह आहे. पण ज्यांना क्रिकेट कळतंय चांगलं किंवा जे क्रिकेटमध्ये आहेत किंवा क्रिकेट फॉलो करतात, त्यांच्यासाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे, कारण की ऑलरेडी क्रिकेट कन्झ्युम केलं जातच आहे भरपूर. पण जो क्रिकेटचा अजून म्हणजे वरच्या लेवलला पोहोचलं पाहिजे क्रिकेट किंवा प्रमोट झालं पाहिजे, ते ते प्रमोट होतच आहे. शिवाय जे इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा कंटेंट क्रिएटर्स आहेत, तर त्यांना सुद्धा हा त्यांच्यासाठी फायदा होतो. त्यांची रीच वाढते किंवा त्यांचा जो फॉलोअर्सचा बेस असतो, तर त्यांनाही कळतं की बाबा हा चांगलं कंटेंट कन्झ्युम क्रिएट करतोय. सो त्या दृष्टीनं हा गेमसाठी फायदाच आहे ऑब्व्हियसली. सो मी त्या पर्स्पेक्टिव्हनं बघतो. अमोल, म्हणजे याच्यामध्ये असं नाही का वाटत, की मेनस्ट्रीम मीडिया याच्यापासून डिस्कनेक्ट होईल पुढे जाऊन हळू-हळू? कारण जे म्हणजे मी एकेकाळी होतो, तू गेली कित्येक वर्ष आहेस. तर ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते बिल्ड करण्यामध्ये, प्लेयर्सना शोधण्यामध्ये, त्याला ट्रॅक करण्यामध्ये आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्यामध्ये आणि त्यानंतर मिळालेला ॲक्सेस याच्यामध्ये जो 5-6 वर्षाचा इन्व्हेस्टमेंटचा पिरियड जातो, तर तो आता कुठेतरी बंद होईल. तो म्हणजे म्हणजे ड्राईव्हच राहणार नाही मेनस्ट्रीम मीडियाच्या लोकांना, असं नाही वाटत? अशी जर ड्राईव्ह राहिली नाही, अशी वेळ आली ना, तर तुम्ही काम करणं थांबवा, असं माझं साधं मत आहे. आज तू जे दाखला दिलास, म्हणजे आता विशेषतः गेल्या दशकभर मी द हिंदू वृत्तसंस्थेबरोबर निगडित आहे आणि आम्ही जेवढं डोमेस्टिक क्रिकेट कव्हर करतो, तेवढं बाकी कुठलीही मेनस्ट्रीम मीडिया ऑर्गनायझेशन करत नाही. त्याच्यामुळे अजूनही असं होतं, की काही झोनल सिलेक्टर्स असो, काही नॅशनल सिलेक्टर्स असो, काही टॅलेंट स्काउट्स असो, ते जेव्हा सामन्यांना भेटतात, इन्फॉर्मली गप्पा मारताना अजूनही या प्लेयरला बघितलं का त्या प्लेयरला बघ, या गोष्टी अजूनही होतात. ओके. त्याच्यामुळे प्लेयरला ट्रॅक कसं करायचं हे पत्रकार म्हणून मी आणि जर मी पूर्ण वेळ पत्रकारिता करत असेन, एम्प्लॉईड असेन कुठे, तर माझीच संस्था यांच्यावर अवलंबून आहे. ओके. आज जर एखादा पत्रकार फक्त कोट्स याच्या मागे लागला असेल, तर कोट्स जगभर आहेत ना, कोट्स खंडीभर आहेत. तुम्हाला फक्त कोट्सच हवेत आणि त्याकरता ॲक्सेस हवा आहे, तर मग तुमचं अवघड आहे. या परिस्थितीत आपण आत्ता आहोत. काही जण म्हणतील, "पण मग मॅच रिपोर्ट तर आता एआय करतंय, तुमची काय गरज?" तर माझा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, मी मैदानावर जे बघत आहे, ते जर मला पोहोचवता आलं आणि ते त्याच्याकरता वेदांगसारखा कंझ्युमर, वेदांगसारखा रीडर ओके, कुठल्याही माध्यमात अजूनही आहे. असं नाहीये की कोणालाच गरज नाहीये. तुम्ही ते मांडू शकताय का? तुम्ही ते पोहोचू शकताय का? काळाची गरज एकीकडे आणि अल्टिमेटली क्रिकेट सामन्यात काय झालं याचं वार्तांकन सामन्यात जे स्क्रीनवर दिसलंय त्याच्या पलीकडे जाऊन जर करता आलं, तर तुमची आवश्यकता आत्ताही आहे आणि अबाधित राहील असं मला वाटतं. तू मगाशी आम्हाला म्हणालास, की माहिती नसलेले असतात आणि हळू त्यांचा ओढा त्याच्याकडे आहे. पण या कंटेंट क्रिएटर्सना स्क्रिप्ट पण दिलं जातं का रे? नाही, आता स्क्रिप्ट त्यांचे पॉइंटर्स दिले जातात, की ह्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ करायची आहे. त्याच्यावर तुम्हाला त्यांनी स्क्रिप्ट ते पहिले मागून घेतात, की ह्याचं स्क्रिप्ट आम्हाला डिटेल पाठवा. ते मग ICCकडे जातं. त्याच्यानंतर ते प्लेयरकडे जातं. मग ते अप्रूव्ह झाल्यावर तुम्हाला बोलावलं जातं. सो त्याची पण
बऱ्यापैकी प्रोसेस आहे. पण आता मला असं वाटतं, की आता हे सोशल मीडियाचं आणि Instagramचं असल्यामुळे कुठलाही प्लेयर पण त्या स्क्रिप्टला नाही म्हणत नाही. कारण का त्यांना माहिती आहे, की हा एक टाईमपास आहे. म्हणजे मी जेवढ्यांबरोबर केलंय त्याच्यात ते एन्जॉय करतात. ते तुमच्याबरोबर त्यांना आपण एखादा मराठी शब्द बोलायला सांगितला किंवा ते क्रिकेट रिलेटेड जरी नसलं, तरी त्यांना त्याच्यात मजा येते करायला. त्यामुळे मला वाटतं, की जर एखाद्या प्लेयरनी जर असं म्हणलं, की नाही, नाही मला करायचं नाहीये, तर मग आय-सी-सी किंवा स्टार स्पोर्ट्स किंवा हे सगळे चॅनल्स विचार करतील, की बाबा आपण हे करायचं का नाही. त्या दिवशी जर डेव्हिड मिलरच हो म्हणला असेल, आता मी डेव्हिड मिलर सोबत पण इंटरव्ह्यू केलेला आहे म्हणजे माझ्या त्या सिली पॉइंटसाठी. तर ते म्हणजे त्यांना असं काही नसतं, की त्यांना करायचं नाहीये किंवा काय. आता तुम्ही म्हणजे अमोल सर जास्ती सांगू शकतील, की ते किती प्लेयर्स ओपन असतात. पण आता जे जेव्हा कंटेंट क्रिएटर किंवा असं काहीतरी त्यांना सांगतो ना आपण मजेशीर, तर ते ठरवूनच आलेले असतात, की इथे आपण टाईमपासलाच आलेलो आहे. म्हणजे मागच्या वेळेस मी केन विलियम्सन सोबत एक केलं होतं व्हिडिओ. त्याच्यामध्ये तो मराठी शब्द आणि मराठी पिक्चर आणि हे इतका ह्यानी करत होता, की तो नंतर विचारायला लागला स्वतःच, की मतलब म्हणजे याचा अर्थ काय आहे? व्हॉट डज धिस मीन वगैरे असं तसं. त्यामुळे त्यांनाही त्याच्यात मजा यायला लागती. त्यामुळे मला वाटतं, की जर प्लेयर आता जर कम्फर्टेबल असतील आणि त्यांनाही आता मला वाटतं अर्शदीप सिंग आणि यांचे YouTube चॅनल्स आहेत, Instagram चॅनल म्हणजे पेजेस आहेत आणि त्यांना ते ग्रो करायचे आहेत. ते त्याच्यासाठी कंटेंट करतात. सूर्यकुमार यादव आता व्लॉग करतो. त्यामुळे ह्यांनाच जर ह्या सोशल मीडियाची ओढ लागली असेल, तर मला वाटतं की म्हणजे बाकीचे कोणी काही करू शकणार नाहीत, की त्यांना जर ते करायचं असेल तर आणि ते ऑब्व्हियसली ते पण सगळ्या कंटेंट क्रिएटर्सला ओळखतात. म्हणजे मागच्या वर्षी मी सूर्याबरोबर रील केली तेव्हा आम्ही बराच वेळ हे करत होतो, की काय करायचं काय नाही आणि तोही तेवढाच इंटरेस्टेड होता. त्यामुळे त्यांनाही आवडतं. तेही बरेच ह्याच्यात कमेंट करत असतात. त्यामुळे मला वाटते, की ते आता सगळेच जण त्याच्याकडे वळलेले. अमोल, म्हणजे हे थोडंसं असं होतं, की म्हणजे मेनस्ट्रीम मेला सुद्धा पी-आरचे असतातच की प्रेस रिलीजेस. प्रेस रिलीज असतात ना आणि काही जण प्रश्नही देतात. पण प्रेस रिलीज तसं छापलं जात नाही. जसं अथर्व म्हणला, चांगला क्रिएटर जो आहे, तो ते त्याच्या पद्धतीने त्याच्या स्टाईलनी मॉडिफाय करेल. राइट? आज आमच्या संस्थेची मी तुला स्टाईल सांगतो. आम्हाला जर एखादा ब्रँड येऊन म्हणला, उदाहरणार्थ मी जेमिमा रॉड्रिग्सचा इंटरव्ह्यू केला होता विमेन्स वर्ल्ड कपच्या आधी. तेव्हा रेड बुलने आम्हाला रिक्वेस्ट केली, की तुला हवं ते विचार 15 मिनिटं. एक प्रश्न फक्त रेड बुलवाला विचार. तर मी त्याला सांगितलं, की वेबसाईटवर तो प्रश्न नक्की छापला जाईल. प्रिंटमध्ये मला खात्री नाही. रेड बुलचं नाव लिहू. ओके. ही आमच्या संस्थेची स्टाईल आहे. बाकी संस्था एका एनर्जी ड्रिंकसाठी असंही लिहू शकतील. काही संस्था म्हणतील, पैसे द्या, तर आम्ही इंटरव्ह्यू छापू. ओके. पण आत्ता मुद्दा असा आहे, की जेव्हा ॲक्सेस मिळतो, तेव्हा तुम्ही त्याचं काय करता? आणि दुसरा मुद्दा मला जे अथर्व म्हणला, की प्लेयर्स एन्जॉय करतात. प्लेयर्स एन्जॉय करणारच. ओके. कारण हे सॅटल आहे. दोन्हीकडचा फायदा आहे. आणि जेव्हा प्लेयर्सना ऑब्जेक्टिव्हली काही त्यांच्या खेळाबद्दल क्रिटिकल ऑब्जेक्टिव्हली विचारलं जात नाहीये. कारण आपण या युगात राहतो. ओके. मला माहिती नाही हे तुमच्या इकडे चालेल की नाही, पण आपण या युगात आहे, नवीन भारतात आहे, की प्रत्येकाला मोदीजी व्हायचंय. प्रत्येकाला फक्त वन वे ट्रॅफिक हवाय. प्रश्न विचारू नका. मी सांगेन ते ऐका. त्याच्यामुळे यामुळे डिजिटल मीडिया हे सगळ्यांना फावतं. राइट? प्रत्येकजण सगळ्या मेन क्रिकेटर्सची YouTube चॅनल्स आहेत. ती कशासाठी आहेत? स्वतःच्याच प्रोड्युसरला समोर बसवून प्रश्न वधवून घ्यायचे आणि बोलायचं. रोहित शर्मानी 2023 वर्ल्ड कप नंतर इंटरव्ह्यू दिला का? स्वतःच्या YouTube चॅनलला दिला का? मुंबई इंडियन्सच्या कुठेतरी एक YouTubeवर व्हिडिओ दिला. ओके. याच्यातनं फॅन्सना काय वाटतं, की मला हवं ते मिळालं. जर फॅन्सना तेवढंच हवं असेल, तर त्या पद्धतीचे फॅन्स तेच कन्झ्युम करतील आणि ज्यांना क्रिटिकल तो कदाचित तो ग्रुप तो खूप कमी होत चालला आहे. तो श्रिंक होत चाललेला आहे. पण तो राहणार आहे. तो जाणार नाहीये. तो कालातीत होणार नाहीये एवढंच मला म्हणायचं. आणि अजून एक फक्त ऍड करतो. होतं काय, की जेव्हा ह्या प्लेयर सोबत आपण कॉन्टेंट करतो, तर स्टार स्पोर्ट्स IPLच्या वेळेस भरमसाठ क्रिएटर्सला बोलवतं. तर तेव्हा काय होतं, की तेव्हा मी मागच्या वेळेस मी जेवढ्या क्रिकेटर सोबत कॉन्टेंट केला, तर म्हणजे 100-150 क्रिएटर्सनी केला त्या 2 महिन्यात. पण माझं असं झालं, की माझं त्यांच्यासोबत पर्सनल कनेक्ट झाला. तर आता हे म्हणजे आता मी हरभजन सोबत आणि या सगळ्यांसोबत सिली पॉइंट मी जो एक कार्यक्रम काढलाय, तर त्याचे माझे 7 एपिसोड झाले. जे मला कधी वाटलं नव्हतं, की आपण क्रिकेटर सोबत 7 एपिसोड होतील, कारण का त्यांचा ॲक्सेसच अवघड आहे. पण
यांच्यासोबत माझा पर्सनल कनेक्ट झाल्यामुळे Instagram आणि WhatsAppवर त्यांचा कनेक्ट झाल्यामुळे फायदा काय झाला, की मला त्यांच्यासोबत काम करता आलं नंतर. पण तो बाकीचा कुठल्या क्रिएटर्सचा झाला नाही. तर ते मला असं वाटतं याच्यामुळे होतं, म्हणजे याच्यात मोठेपणा काही नाही, पण ह्याच्यामुळे होतं, की ते तेव्हा बघतात, की तुम्ही त्यांच्यासोबत कंटेंट काय करताय किंवा तुम्हाला किती माहिती आहे. म्हणजे हरभजन सिंग आणि यांच्यासोबत जेव्हा मी करत होतो किंवा शेन वॉटसन सोबत जेव्हा मी केला, तेव्हा त्याला एवढा त्यांना नक्कीच अंदाज येतो, की ह्याला कितपत माहिती आहे, की हा नुसताच इथं काही कॉन्टेंटसाठी नाही आला, ह्याला क्रिकेटचं थोडंफार तरी अक्कल आहे, की बॅट बॉल काय असते असं. नाही, मी तुला तेच विचारणार होतो अथर्व, की म्हणजे आता गेल्या 4-5 वर्षात 200, 250, 400 क्रिएटर्स आयसीसी काय, आयपीएल काय, वेगवेगळे नंबर गेम आहे त्याच्यावरती सगळे खेचले गेले आणि आले. पण त्याच्यामध्ये आणि याचा म्हणजे ही अत्यंत चांगली गोष्ट पण आहे, की एक मराठी मुलगा त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी केलं त्यांनी, ज्याला प्लेयर्सना ॲक्सेस मिळू शकला आणि तू इंडिपेंडेंटली YouTubeवरती त्यांचे व्हिडिओज करायला लागलास आणि खूप मोठे-मोठे प्लेयर्स तुझ्याकडे आले. तर हे 1-1.5 मिनिटात कसं तू साध्य करू शकलास? म्हणजे ते रील तर 1 मिनिटाची प्रोसेस होती. त्याच्यानंतर कनेक्ट तो पुढे तुझ्या तो नॉलेजमुळेच आला असेल किंवा तुझी जी कन्व्हर्सेशन झाली असतील त्याच्यामुळेच आला असेल आणि म्हणजे ए-बी डिव्हिलियर्स असू दे किंवा शेन वॉटसन असू दे ज्यांच्याबरोबर तू केलेले आहेस. तर हे तू कन्व्हर्ट कसं करू शकलास? म्हणजे हे या मीडियमचं हे यशच आहे ना. म्हणजे कारण आज ए-बी डिव्हिलियर्स, शेन वॉटसनला मला माहित नाही, की भारतात ब्रँड त्यांचा मोठा करायचा आहे का नाही. पण तरी ते आले ना. म्हणजे आपण हरभजन सिंगच्या बाबतीत म्हणू शकतो, की काही गोष्टी असू शकतात. पण बाकीच्या या खेळाडूंच्या बाबतीत तर ते आले, त्यांनी त्यांची बाजू मांडली. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हा प्रवास तुझा याच मीडियममधनं कसा होऊ शकला, जो बाकीच्यांचा नाही झालाय? सो यांचा जो ऍक्सेस मला मिळाला तो स्टार स्पोर्ट्सनी दिला. म्हणजे मला त्यांच्याशी भेटण्याची जी संधी मिळाली ती त्यांच्यामुळे स्टार स्पोर्ट्समुळेच मिळाली. पण होतं काय, जेव्हा तुम्हाला 1-1.5 मिनिटाची रील करायची असते, तेव्हा तुम्हाला त्याच्या आधी 2-3 मिनिटं त्यांना समजवावं लागतं, की नक्की काय करायचंय. तीच 2-3 मिनिटं महत्वाची असतात, की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना अप्रोच होतात. म्हणजे आता मी असे क्रिएटर पाहिलेले आहेत, की त्यांना त्यांच्यासमोर उभं राहताना ते छाती काढून उभं राहतात. तर त्यांच्या समोर तुम्ही हा शहाणपणा दाखवून काहीच उपयोग नाही, की मला 1 मिलियन फॉलोअर आहेत, 1.5 मिलियन फॉलोअर आहेत, मी पण कोणीतरी आहे. कारण का तो समोरचा आहे, तो जर ए-बी डिव्हिलियर्स असेल, क्रिस गेल असेल किंवा हरभजन असेल, त्यांना काहीच घेणं नाही तू कोण आहेस. तर ते पहिलं मला वाटतं, की ते बघतात, की हा किती म्हणजे नीट उभा राहिलाय, कसा वागतोय, हा रिस्पेक्ट देतोय का आपल्याला तेवढी, म्हणजे त्यांना आणि द्यायलाच पाहिजे, ते मोठेच आहेत. सो त्या छोट्या-छोट्या गोष्टी फार ते बारकाईने बघत असतात. इव्हन नवज्योत सिंग सिद्धू मागच्या वेळेस आम्ही त्यांच्यासोबत पण केलं. तर सिद्धू 1-1.5 तास गप्पा मारत होता, कारण का त्याला कळलं, की तो बोलला, की "आप बच्चे बहुत अच्छे हो क्योंकि आप ज़्यादा बोलते नहीं. नहीं तो इधर जो आते हैं वो खुद का ही ज्ञान बता देते." तर ते तिथं त्यांना एक ते पकडतात, की बाबा हा काय बोलतोय, हा काय वागतोय. तर त्या छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे आता शेन वॉटसन बरोबर मी 2 वर्षापूर्वी केलेलं. तेव्हा असं झालं, की त्यांनी मला विचारलं, की "हे माईक कुठले आहेत?" मी त्याला सांगितलं असं-असं. तो म्हणला, "कुठे मिळतील?" म्हणलं, "ऑनलाईन मिळतील." म्हणलं बरं, बरं, बरं. आणि तो जाऊन बसला, तो आणि ब्रेटली. मग मी थोड्या वेळी त्याच्याकडे गेलो, म्हटलं, की "हे माईक तुम्हाला ठेवा, तुम्हाला आवडलेत तर" वगैरे. म्हटला, "नो, नो, 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 असं नाही करू शकत" वगैरे. मी म्हटलं, "ठेवा, ठेवा." मग त्यांनी काही घेतले नाहीत. पण त्यांनी नंतर नाव विचारलं. तो म्हणला, "शो मी युअर अकाउंट." मी त्याला अकाउंट दाखवलं. मग मी त्याला विचारलं, की "एक छोटीशी क्लिप करायची, की तुम्ही आणि मी असं तुमच्या आवडीचा शॉट मारतोय अशी." तर म्हटलं, "लेट्स डू इट." मग ते केलं. मग ब्रेटलीनी पण केलं, मग गेलनी पण केलं, डिव्हिलियर्सनी पण केलं. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी त्यांना बरोबर पकडतात ते. मग तो Instaवर माझ्याशी बोलायला लागला, की तुम्ही सोशल मीडियासाठी काय करता? मग असं कसं ग्रो होतंय? मग ते आत्ता आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू झाला. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मला वाटतं ते पकडतात आणि मग तेव्हा बोलताना त्यांच्यासोबत जर आपण एखादा क्रिकेटचा रेफरन्स दिला, तर मग त्यांना अजून छान वाटतं, की हां, म्हणजे उगीचच इथं काही आलेलं नाही आणि आणि त्यांच्या असंही आहे, की उगीचच पहिलेच डायरेक्ट गेलो आणि चला, चला मला व्हिडिओ करायचा आहे तुमच्यासोबत, मी क्रिएटर आहे, मला हे करायचं मग ते किंमत देत नाहीत. ते तिथं कॉमेंट्री करतात. त्यांना जो ब्रेक असतो 10 मिनिटं तिथं आरामात एसीत बसायला आलेले असतात. त्यामुळे त्या 10 मिनिटात ते कधी फ्री आहेत, त्यांचा मूड काय आहे, हे सगळं बघून जर थोडंसं आपण केलं, तर मला वाटतं होऊ शकतं. आणि मेन म्हणजे आता मला शेन वॉटसन बरोबर आता मागच्या महिन्यात जेव्हा केला, तेव्हा तो म्हणला, की "हे जे तू प्रश्न काढलेस, तर त्याचा मला जास्ती आनंद झाला, की तू माझ्याबद्दल एवढं डिटेलमध्ये अभ्यास केलाय." की हे नक्की मी काय करतो? कुठं काय करतो? म्हणजे हरभजन सिंग पण आम्हाला तेच म्हणाला. सो आम्ही आता फाफ डु प्लेसिस आणि डेव्हिड मिलर बरोबर जेव्हा केलं ना, तेव्हा ते साऊथ आफ्रिका डे होता मला वाटतं तो. इंडिया डे होता SA T20चा.
सो तेव्हा ते मुंबईत आलेले तेव्हा ते फार कंटाळलेले. त्याच्यानंतर त्यांचं काय होतं की काय म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे काय द्यायचं सारखा किती इंटरव्ह्यू असं तसं. पण मग जेव्हा त्यांना इंटरव्ह्यू झाल्यावर त्यांना कळलं की हा इंटरव्ह्यू नव्हता. त्यांना थोडे मजेशीर प्रश्न, मग क्रिकेटचं बेसिक काय, हा प्लेअर कुठला, तो प्लेअर कुठला, असं जेव्हा ते क्विज टाईप केलं तेव्हा त्यांना आवडलं. त्यामुळे मला वाटतं की तो जो मधला वेळ आहे की जो एक 2-3 मिनिटं जेव्हा बोलतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी अप्रोच कसा ठेवता त्याच्यावर ठरतं. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे खरोखरच म्हणजे मला हीच प्रोसेस कारण म्हणजे मी आधी म्हटलं तसं की एवढे क्रिएटर असताना ॲक्सेस मिळणं हे सोपं आहे. पण त्या ॲक्सेसचं सोनं कसं करायचं हे त्या क्रिएटरच्या हातात आहे आणि ते तू केलंयस गेल्या 2 ते 3 वर्षात आणि ते एव्हिडंट आहे. त्याच्याबद्दल खरोखर म्हणजे कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. अ, तर अमोल तुला काही क्लोजिंग कमेंट्स द्यायचे आहेत किंवा काही सांगायचंय? मला फक्त एकच सांगायचं आहे, की क्रिएटर्स आणि मेनस्ट्रीम मीडिया ओके, या 2 समांतर रेषा आहेत. ओके. एक कदाचित 10 वर्षापूर्वी सुरू झाली आहे आणि पुढे कुठे जाईल याचं कोणालाच भवितव्य माहिती नाहीये. एक गेली 2 वर्ष चालत आली आहे. ती हळू-हळू त्याची जाडी म्हणजे थोडी धूसर व्हायला लागली आहे का? हा प्रश्न पडलाय. पण त्या कधीच एकत्र मिक्स होणार नाहीयेत आणि त्या जर मिक्स झाल्या म्हणजे विरांसारखे फॅन्स जे क्रिएटर्सना फॉलो करून किंवा डिजिटल मीडिया फॉलो करून न्यूज कन्झ्युम करतात. त्यांना जर व्हेरिफाय करायचं असेल तर ही नदी क्रॉस करून पलीकडे यावं लागणार आहे मेनस्ट्रीम मीडियाकडे. राइट? त्याच्यामुळे दोन्हीचं महत्त्व तेच राहणार आहे. वेगवेगळं आहे. दोन्हींची कंपॅरिझन करण्यात पॉइंट नाही. दोघांनी एकमेकांवर शिंतोडे काय शिंतोडे एकमेकांवर मारण्यात त्याहूनही काही अर्थ नाही म्हणजे. प्रत्येकाने जर जोपर्यंत स्वतःचं काम व्यवस्थित केलं ना, तर प्रत्येक जण सुखाने नांदू शकेल. आधी मी अथर्वकडे जातो किंवा वेदांग आधी तुझ्याकडे येतो मग क्लोजिंग आपण अथर्वकडनं करूया. मला एकच सांग की तुझी मेनस्ट्रीम मीडियाकडनं काय अपेक्षा आहे आणि कंटेंट क्रिएटर्स कडनं काय अपेक्षा आहे? माझं म्हणणं बेसिकली हेच आहे की जो स्पोर्ट आपण आता सध्या फॉलो करतोय तर त्याच्या रिलेटेड जास्तीत जास्त कंटेंट क्रिएट झाला पाहिजे, तो कन्झ्युम झाला पाहिजे. सो माझं असं पर्स्पेक्टिव्ह आहे की मेनस्ट्रीम मीडिया जे आहे ते कोर क्रिकेट फॉलो करतं, म्हणजे कोर क्रिकेटच्या अंतर्गत ज्या बातम्या असतात जसे अमोल सर रेग्युलरली करतात किंवा त्यांची टीम करते, तर ते कोर्स म्हणजे मेनस्ट्रीम मीडियाचं काम आहे. आणि कॉन्टेंट क्रिएटर्स जे असतात ते त्याला थोडं एंटरटेनमेंट पर्स्पेक्टिव्हनं लोकांसमोर आणतात. म्हणजे ड्रेसिंग रूमच्या आतमध्ये जेवढं सिरियस वातावरण असतं किंवा प्लेयर्स कसे, त्यांचं शेड्यूल कसं असतं किंवा ते डेली कसे राहतात, तर हे म्हणजे रेग्युलर आपल्या नॉर्मल ऑडियन्सला ह्याची काहीच आयडिया नसती. तर त्यांना म्हणजे प्लेयर्स मॅच व्यतिरिक्त पण त्यांचा ह्युमर कसा आहे किंवा ते एकंदरीत रेग्युलर लाईफमध्ये कसे वावरतात, तर या गोष्टींच्या थ्रू कॉन्टेंट क्रिएटर्स पुढं आणतात त्या गोष्टी. सो तो एंटरटेनमेंटचा जो पॉईंट आहे तो पण चांगला मुद्दा आहे. आणि मेनस्ट्रीम मीडियाचं जे काम आहे ते त्यांनी कंटिन्यू ठेवलं पाहिजे. म्हणजे कोरच्या गोष्टी आहेत आतल्या गोटातल्या बातम्या त्या कव्हर करणं असेल किंवा काही गोष्टी ज्या बाहेर येता कामा नयेत ड्रेसिंग रूममधल्या, त्या बाहेर नाही येऊ देऊन गुलदस्त्यात ठेवणं, या म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रत्येक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडल्या पाहिजे. बेसिकली प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकाचा रोल जसा असतो की ह्याचा रोल अँकरिंगचा आहे, ह्याचा रोल अटॅकचा आहे, फक्त ह्याचा रोल फ्लोटर म्हणून आहे, तर त्या पद्धतीनंच कॉन्टेंट क्रिएटर्स असतील, इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा मेनस्ट्रीम मीडिया असतील, त्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पडली तर स्पोर्ट, आपला जो क्रिकेट हा गेम आहे तो बेसिकली चांगला पुढं जाईल आणि बाकी काही नाही, भरभराट होईल. हां, आपण आता एक शेवटचा प्रश्न घेऊया विथ क्लोजिंग कमेंट्स. पण त्याच्या आधी मला तुला तेच विचारायचंय, तू आधी कट्ट्यावरती आलेला होतास, अमोल गोखलेशी मस्त गप्पा मारल्या होत्यास. तेव्हा तू आम्हाला सांगितलं होतंस की तू लहानपणापासून क्रिकेट खेळलायस, ऋतुराज आणि तू एका टीममध्ये पण होतात. तर तू लहानपणापासून तू मेनस्ट्रीम मीडिया क्रिकेटसाठी किंवा स्पोर्ट्ससाठी रादर हा किती कन्झ्युम केलायस? आणि तुला असं वाटतं का की त्यावेळी जर का सोशल मीडिया असता, तर तू काही वेगळ्या प्रकारे म्हणजे कन्झ्युम केलं असतंस स्पोर्ट्स? कारण हा मला खूप महत्त्वाचा प्रश्न वाटतो. कारण आपण म्हणजे आपण सगळे मेनस्ट्रीम मीडियावरतीच स्पोर्ट्स फॉलो करत मोठे झालोय. तर काय फरक पडला असता जर का तेव्हा असता तर असं?
सो बेसिकली आता आपण अजूनही मॅच बघायची झाली तर पटकन आपण मोबाईलवर बघत नाही, अन्यथा की ते अगदीच गरजेचं आहे किंवा काही ऑप्शनच नाहीये. आपण टीव्हीवरच लावतो किंवा आपल्याला जी कॉमेंट्री ऐकायची म्हणजे आता हिंदी कॉमेंट्री आत्ताची जी आहे ती तर आत्ता चालू झालेली आहे मागच्या 10 वर्षात. पण जी ओरिजिनल कॉमेंट्री म्हणजे तुम्ही जर नासिर हुसेन आणि मायकल ॲथरटन जर असतील तर तुम्ही नक्कीच जे ओरिजिनल क्रिकेट फॅन्स आहेत ती त्यांचीच कॉमेंट्री ऐकतील. त्यामुळे जे त्या ह्याच्यात वाढलेत त्यांच्यासाठी म्हणजे मी काय अगदी सहमत नाहीये, की प्रत्येक क्रिएटरला तुम्ही तिकडे बोलवताय. ह्याच्यात मी काय म्हणजे मी पण क्रिएटर म्हणून असं म्हणणार नाही, की बोलवायलाच पाहिजे. कारण का तुम्ही त्या गेमचा पण एक हे राखला पाहिजे. ती जी एक मजा आहे किंवा तो जो एक काय म्हणतात काय म्हणू शकतो आपण त्याला, तो जे खरेपणा आहे, तो एक कळला पाहिजे. म्हणजे उद्या काय आहे, की तुम्ही जसं आता डेव्हिड मिलरचं झालं, की तुम्ही मॅच हारल्यावर तो कंटेंट बघायला खरंच तुम्हाला इच्छा आहे का? किंवा तो कंटेंट करण्याची तुम्हाला गरज आहे का? तर म्हणजे आता तेव्हा जर असतं आणि त्या काळात जर असतं, तर मला नाही वाटत त्या कुठल्या प्लेयर्सनी म्हणजे तुम्हाला रिकी पॉन्टिंग सोबत हो, बरोबर आहे. म्हणजे रिकी पॉन्टिंग तुम्हाला उद्या म्हणणार नाही, की "हां, चला, चला माझ्यासोबत करा व्हिडिओ असं करा." त्यामुळे मला वाटत नाही तेव्हा हे चालून गेलं असतं. पण आत्ता जसं म्हटलं तसं दोन्ही आणि आत्ता जसं वेदांग म्हटला तसं, की अख्खं जगच आता Instagramवर आलेलं आहे. म्हणजे Instagram एक न्यूज चॅनल पण झालेलं आहे, की तुम्हाला जगातली कुठलीही न्यूज हवी असेल, तर तुम्हाला तिकडे ती मिळणार आहे. आत्ता मला वाटते धुरंधर पिक्चर जो फेमस झाला किंवा जो हिट झाला, त्याच्यात मोठं कारण हे Instagram पण होतं. कारण का त्याच्यावरती जी अक्षय खन्ना जी स्टेप आहे, ती जर फेमस झाली नसती, त्याचं गाणं फेमस झालं नसतं, तेवढा तो हिट झालाच नसता. त्यामुळे आता कुठलीही गोष्ट चालवायची असेल किंवा ती जर फेमस करायची असेल, आता गाणं जेव्हा लोकं बनवतात, तेव्हा मी आत्ता एका म्युझिक कंपनीशी बोलत होतो. जेव्हा गाणं बनवतात, तेव्हा त्यांचं मेन मोटिव्ह हा आहे, की अरे Instaवर याच्या रील्स बनतील का? तरच आपण बनवू, नाहीतर आपल्याला काही बनवण्यात इच्छा नाही. त्यामुळे तुम्ही ते कुठल्या म्युझिक कंपोजर सोबत बनवताय, तुम्ही त्याला काय चाल देताय, कुठल्या ढंगाचं गाणं आहे, याचं काही घेणं नाही. ते Instaच्या रील्सवर लोकं वापरतील का नाही? हाच एक त्याच्यात मुद्दा होता. त्यामुळे मला वाटतं आता कुठल्याही गोष्टीत तेच आहे. त्यामुळे असं फक्त होऊ नये, की आता Instaवर लोकांना मजा येईल ना मॅच बघायला, असं फक्त होऊ नये बस. करेक्ट, करेक्ट. अमोल, तुला काहीतरी म्हणायचंय? हा जो दाखला दिला ना अथर्वनी, हाच अ, आपल्या लहानपणी कसा होता, की रिक्षामध्ये गाणं चाललं ना, झंकार बीट्सवालं, की काम झालं. मग पिक्चर सुपरहिट होणार. ओके. सो ते आता Instagramने जागा घेतली ओके. पण त्याच्यामुळे कलात्मक चित्रपट तसेच राहिले की नाही? आणि हाच क्रीडा आणि कला क्षेत्रातला फरक आहे, की अल्टिमेटली स्पोर्टवर काय होतंय याचा तुमच्या हातात नाहीये ना काही. ते तुम्हाला पोस्ट फॅक्टोच करावं लागतंय ना. संजू सॅमसननी जी इनिंग्ज खेळली, त्याच्याबद्दल आधी कोणी काही करू शकलं नाही. ते चालू असतानाही ना प्रेस बॉक्समध्ये बसलेले पत्रकार, ना व्ही-आय-पी एन्क्लोजरमध्ये बसलेले क्रिएटर्स यांच्यापैकी कोणी संजू सॅमसनची क्लिप मॅच चालू असताना टाकूच शकत नाही. राइट? त्याच्याकरता ऑफिशियल ब्रॉडकास्टरवरच अवलंबून राहावं लागतं. सगळेजण नंतरच करतायत. म्हणूनच म्हणतोय नंतर आपण काय करायचं हे आपापल्या हातात आहे. त्यामुळे एकमेकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. तू तुझं काम नीट करत राहा. काम करताना जर विचार केला आणि जसं अथर्व म्हणला, की जी लोकं क्रिएटर्सना वापरतायत, त्यांनी जर हा विचार केला, की याच्यातनं खेळ पोचतोय का खेळापासून दुरावला जातोय, एक युजर जो कदाचित फॅन होऊ शकेल, तो खेळाच्या जवळ येईल का खेळापासून लांब जाईल असलं बघून, हा विचार करायची वेळ कदाचित आलेली आहे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. खूप मस्त चर्चा झालेली आहे कारण कंटेंट क्रिएटर्स असू दे, मेनस्ट्रीम मीडिया असू दे, सगळेच जण न्यूजमध्ये होते. मेनस्ट्रीम मीडियावरती न्यूजमध्ये होते, सोशल मीडियावरती न्यूजमध्ये होते. त्यांचा आज आपण एक ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अथर्व, तू आज आलास आणि मनमोकळेपणाने बोललास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. वेदांत, तूही आलास आणि गप्पा मारल्यास त्याबद्दल थँक यू. अमोल कराडकर, तू मेनस्ट्रीम मीडियाची बाजू मांडायला आलास म्हणून थँक यू. मी पुन्हा एकदा सांगतो, स्पोर्ट्स कट्टाला आपण साधक-बाधक चर्चा करत असतो. प्रत्येक मुद्दा तपासून बघत असतो. त्याच्यामुळे त्याचाच हा एक प्रयत्न होता. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि आत्ता मात्र आम्ही या भागात इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक यू, थँक यू. थँक यू. धन्यवाद.